तर मित्रांनो बघा ना, जिथे जिथे देवींच्याच मूर्त्या आहेत, खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत तिकडे. तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय. मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर मित्रांनो आज आपण आलो आहे सुवासिनी आर्ट्स लालबाग इथे. मित्रांनो चिंचपोकली स्टेशनच्या आधीच बाजूला डायरेक्ट कामावरूनच आलेलो आहे, कारण का खूप कमी दिवस उरलेले आहेत. 12 ते 13 दिवस फक्त देवींच्या आगमनाला राहिलेले आहेत मित्रांनो. तर आपण आज ना मित्रांनो ते देवींच्या मूर्त्या पाहण्यासाठी आलेलो आहे, सार्वजनिक मंडळाच्या सुद्धा, आणि त्यांच्याकडे माहिती घेऊ सार्वजनिक मंडळाच्या देवांच्या बद्दल, आणि घरगुती देवींच्या मूर्त्या सुद्धा, आणि खूप सुंदर आहेत. माझ्या पाठी तुम्ही पाहू शकत असाल ना, तुम्ही बघत असेल की पाठी पूर्ण देवींच्याच मूर्त्या आहेत. तर आपण आज तेच देवींच्या मूर्त्या या शॉपमध्ये आपण पाहणार मित्रांनो, आणि जमलंच तर आपण त्यांच्याकडून थोडी प्राईससुद्धा विचारू. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, आणि कमेंटमध्ये आई माऊलीचा उदो लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो. तर पुढच्या 10-12 दिवसामध्ये माझी पण थोडी गडबड असणार, कारण का आपल्या घरात सुद्धा नवरात्रीचा उत्सव असतो दरवर्षी. तर चला तर या बघा अप्रतिम अशा देवींच्या मूर्त्या आपल्या. तर मित्रांनो आपण आहे ना सर्वप्रथम आहे ना 2.5 फुटाच्या देवीच्या मूर्त्या पाहूया. चला तर या. तर मित्रांनो आपण आहे ना आता 2.5 फुटामधलं चार मूर्त्या बघितल्या देवींच्या. तर आता आपण आहे ना 2 फुटामध्ये देवींच्या मूर्त्या बघूया. एक तर देवीचा अप्रतिम आहे, आणि एक देवीचं मलबड भरलेलं आहे. ती पण देवी ना खूप सुंदर वाटते. पहिली तीच देवी तुम्हाला दाखवतो या.
तर मित्रांनो आता तुम्हाला मी एक देवी दाखवतो. देवीचं म्हणजे 90% काम झालेलं आहे आणि बघा 10% फक्त मुकुटाचा डायमंड वर्क बाकी आहे. पण अप्रतिम देवीची मूर्ती वाटते. साडी बिडी एकदम मस्त वाटते. भन्नाट देवीला दागिने अर्पण केलेले आहेत. खूप सुंदर वाटतं, गोंडच वाटते. या तुम्ही बघूया आपण देवीचं रूप. मस्त वाटतं एकदम. तर मित्रांनो आपण आहे ना 2.5 फुटामध्ये देवींच्या मूर्त्या बघितल्या, 2 फुटामध्ये बघितल्या. आता आपण पाहणार नाही मित्रांनो 1.5 फुटामध्ये देवींच्या मूर्त्या. त्या पण खूप सुंदर आहेत. रूप पाहून आहे ना तुम्हाला बोलू शकत नाही मी. चला ते आपण देव पाहू. तर मित्रांनो यांच्यानं आपण दुसऱ्या वर्कशॉपमध्ये जागा. इथून अगदी जवळच आहे. चिंचपोकळी स्टेशनच्या इकडे जिकडे चिंतामणी बसतो तिथेच आहे जवळ एकदम. तर जाऊन तिकडे आपण जरा शॉप बघूया. तर मित्रांनो आपण यांच्या दुसऱ्या शॉपला आलो ना. तर बघा इकडे समोर चिंतामणी बसतो आणि इथून लालबाग मार्केटमधून यायचा रस्ता आहे आणि इकडे यांचा दुसरा शॉप आहे. जाऊया आतमध्ये. देवींच्या खूप सुंदर अशा मूर्त्या बघू. तर मित्रांनो आपण सुवासिनी आर्टच्या आपण दुसरा शॉपला आला आहे. इथे मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत मंडळाच्या. 5 फुटाचे 6 फुटाचे असे अनेक रूप आहेत तिकडे. आपण तिकडे छोट्या शॉपमध्ये होतो. घरगुती मूर्त्या होत्या त्या आणि आंबे मातेच्या रूपातच होत्या. तर आता आपण इकडे आलो ना. इथे सिंहासनावरती वगैरे खूप अप्रतिम अशा देवींच्या मूर्त्या आहेत. हे एकदा आपण पाहूया या. हां पण एक जरा कलर काम वगैरे होण्याचा बाकी आहे. एक पुढचे 4-5 दिवसामध्ये ते सुद्धा कंप्लीट होईल. पण आपण सध्या एक छोटी अशी झलक मारूया आता.
तर मित्रांनो बघा ना, जिथे जिथे देवींच्याच मूर्त्या आहेत, खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत तिकडे. आणि दादांचं आता काम चालू आहे आणि मला आवडली ही मूर्ती खूप छान आहे. आणि पाठी बघा, पाठी पण एक 4 फुटाची देवीची मूर्ती आहे, अप्रतिम आहे. जे पाठीचे प्रबल दिले आहे ना मित्रांनो, जे साऊथला असतो असे प्रबल आणि जरा साऊथ लुकमध्ये देवींची मूर्ती आहे. आणि इकडे एक आहे ना, ही सुद्धा भन्नाट अशी देवीची मूर्ती वाटते. ही पण 4 फुटापर्यंत असेल मित्र. ही पण एक 4 फुटापर्यंत देवीची मूर्ती आहे, अप्रतिम आहे. आणि ही आपण बघितली, ही एक खूप सुंदर देवीची मूर्ती आहे. ही एक आहे म्हणजे जिथे बघू ना तिकडे खूपच सुंदर आहेत. आणि ही बघा ती सेम आहे मग अशी आपण बघितली. आणि ह्याचं प्रबळ पण आहे ना ह्या मूर्तीचं मस्त वाटतं की पाठी मोर आहे आणि सिंहासन 2 सिंह दाखवलेत आणि मोराचा प्रबळ आहे पाठीमागे असा. ते पण खूप छान वाटतं. आणि बघा ही एक जी देवीची मूर्ती आपण बघितली ना, एका ठिकाणी वाघ दाखवलं, एका ठिकाणी गाय दाखवलं आहे. आणि खूप सुंदर आहे म्हणजे असं बघायला गेलं तरी खूप सुंदर आहे. आणि जी आपण समोरची देवी बघितली ती मस्त अशी सिंहासन आहे देवीचा, खूप सुंदर वाटते. म्हणजे जिथे जिथे बघा तिकडे खूप सुंदर अशा अप्रतिम देवींच्या मूर्त्या आहेत. तर मित्रांनो आपण आहे ना खूप सुंदर सुंदर इकडच्या सुद्धा देवींच्या मूर्त्या बघितल्या. काम बाकी आहे आणि तुम्हाला मी कमीच मूर्त्या दाखवल्या कारण का अर्धा काम बाकी आहे देवींचा, काही बहुतेक देवींचं काम बाकी आहे म्हणून मी काय पूर्ण दाखवत नाही त्या देव्या तुम्हाला. पण खूप सुंदर आहेत मोठ्या मूर्त्यासुद्धा आणि लहान मूर्त्यासुद्धा देवींच्या. आपण जिकडे बघितलं मित्रांनो पेंट झाल्यावर त्या मूर्त्या काय दिसणार आहे भन्नाट म्हणजे तर कल्पनेच्या बाहेरच आहे. तर आतापुरती मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच आपल्या यांची व्हिडिओ आहे. तर खूप छान वाटलं. तर आजची तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आई माऊलीचा उदय लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो. तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर नवरात्रीमध्ये आपलं थोडं कमी व्हिडिओ पडतात नवरात्रीच्या, कारण का आपल्या घरातसुद्धा देवी असते. तुम्हाला सुरुवातीला बोललो तर जास्त काही नाही मित्रांनो बोलत आहे. अप्रतिम आहेत मूर्त्या आणि एकदा तरी व्हिजिट द्या. डिस्क्रिप्शन चेक करा मित्रांनो, मेन्शन केलेलं आहे. यांचा कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन आहे, सगळं मेन्शन आहे. ॲड्रेस पण मेन्शन आहे मित्रांनो, सगळं मेन्शन आहे बोलतो. ॲड्रेस मेन्शन आहे, कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन आहे. यांच्याशी तुम्ही काय असेल तुमचं बोलायचं तुम्ही त्यांची कॉन्टॅक्ट करून तुम्ही बोलू शकता. चिंचपोकली स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर तुम्हाला लोकेशन सुद्धा दाखवलं आहे यांच्या दुसऱ्या वर्कशॉपचा. चिंतामणी जिकडे बसतो आपला तिकडे अगदी बाजूला आहे आणि लालबागपासून तर 2 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. तर नक्की एकदा व्हिजिट द्या मित्रांनो या शॉपला. आता आपण भेटू मित्रांनो नवीन शॉपमध्ये, नवीन ठिकाणी, नवीन जागेवरती. तुमचं सर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो.